पाणीचं काय करायचं सांगा. काल क्लीन केलंय ना. क्लीन करून नाही होणार, आम्हाला एकदम नीट अँड क्लीन पाहिजे. उद्या मी 2 डबे आणतो घाण पाणीचे, आमच्या इथे भरपूर संडासचा पाणी येतो, ते घेऊन मेट्रोमध्ये टाकतो आणि मी साफ करतो. चालेल का तुम्हाला? 2 मिनिटं. हां, त्यांना लाव. म्हणजे तुम्ही साफ करत राहा, लोकांनी त्रास सहन करत राहायचं. मेट्रो आहे तर काय पण करणार काय? चेंज होत असतात नेहमीची नाही. अरे कधी का कंप्लेंट आहे? 6 महिने दिवाळीत कंप्लेंट टाकली आपल्या याच्या गणपतीमध्ये. पडदी आलो ना आपण. तुझ्या इकडे पण पाणी होतं ना काल? इकडे होतं, इकडचं नाही, इकडे पण होतं तिकडे पण होतं. गणेश स्वीट मार्टच्या समोर पण लिकेजचा इश्यू होता. हा, मग तो आता दर 4 महिन्यांनी त्यांचं दर महिन्यात. हां भाई, पण त्यांना कळलं पाहिजे ना. बंटी आणलेला मी वरती आलेलो, बोला आजच्याच करतो ना, तुमचा वरतून इश्यू बोलतो ना काय प्रॉब्लेम सॉल्व करा ना. बोललो आमचं काय असेल तर आमच्या वाटी लागतं म्हणून. आता सप्टेंबरला मी कंप्लेंट टाकली. साहेब कोण आहे, येत आहे का? ना तर मला फोन द्या ना. हो साहेब, मला बोलणं करून द्या. कोण आहे, मेन आहे का तुमचे? कोण आहे ते? द्या इथे. ठीक आहे सिव्हिलवाल्यांना. ठीक आहे. हे कोण आहेत आता बोलत आहे? कोण आहे ते? हां, मॅनेजर द्या ना मला. बोलायचं म्हणतात. हॅलो, महेंद्र भानुशाली बोलतोय, मनसे विभागाध्यक्ष. हे काय तुमचा रोज संडासाचा पाणी काय सहन करायचं आहे का आमच्या स्थानिक लोकांनी? हां हां, अहो पण मी काय म्हणतोय, तुम्ही साफ करताय, आम्ही मान्य करतो, पण प्रत्येक 8 दिवसांनी पाणी येणार, तुम्ही साफ करणार. हां, हे 6 महिने झाले, आज 30 परिस्थिती आहे. म्हणजे काय करायचं, सहन करायचं का? तुमच्या त्या प्लॅटफॉर्मवर एक झेंडा जर भगवानचा लावला, रामचा लावला, तरी तुम्ही काढतात. हां, आणि आम्ही तुमचं काय सगळे सहन करायचं का? तुमचं हागणं मुतणं आम्ही सहन करायचं स्थानिक लोकांनी? हां, मी काय म्हणतोय, मला इथं पाठवा, कोण रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्याला माझ्यासमोर आता पाठवा. तुम्ही दर 8 दिवसांनी साफ करणार, ते आम्हाला चालणार नाही. मेट्रो आहे ना, बरोबर आहे ना, मेट्रो आहे ना, एवढी सवलत आतमध्ये देत आहे तर बाहेर पण द्यायची ना. आम्ही का सहन करायचं? आज शिवाजीनगर हे ते पूर्ण रोड परिसर पूर्ण त्रस्त झाला तुमच्या यामुळे. 2दा आग लागली तर आम्ही विचारतो. तुम्हाला काय नाही, फक्त तुम्हाला काय, फक्त तुमच्या ते सीडीवर कुणी एक बॅनर लावला, एक झेंडा लावला तर तुमची टीम ताबडतोब येते काढायला. हा, हे घेऊन येणार मी पाणीवरती, तुम्हाला माहित नाही. मी खरं सांगतोय, यानंतर जर पाणी रोडवर आला तर मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय, ते डबे भरून मी तुमच्या ऑफिसमध्ये टाकणार. माझं नाव महेंद्र भानुशाली आहे, लक्षात ठेवा. आणि कुठं माझी तक्रार करायची असेल तेही करा. हा, त्या माणसाला इथे पाठवा, कोण रिपेअर करतोय त्याला इथे माझ्या इथे पाठवा. चला पहिला त्याला बोलवा इथे. नाही, आता आलं तर आपण काय करायचं नाही, हे उत्तू यांच्या ऑफिसमध्ये टाकूया. ते खोदतात तसं काम करतात की मी काम करतो. खूप पट्टी मेंटेनन्स डिपार्टमेंट काम करतो. मेंटेनन्स डिपार्टमेंट साहेब त्यांना आता फोन करा ना, फोन थोडं रिपेअर करून टाइम लागेल. साहेब बोलून घ्या ना, बोलून घ्या. तुम्ही 20 जण आली इकडे, बॅनर लावलं तर तुमचे 4-5 मॅनेजर आले एका मिनिटामध्ये. मग आता काय आलं? सगळे होते, बोलून घ्या ना लगेच. हे कोण आहे त्याला बोलवा. काय ते विषय क्लिअर करून स्थानिक लोक म्हणजे सगळे. ऍक्च्युली ते कसं आहे, बीएमसीचं पण बीएमसी 6 महिन्याले होत. अरे बीएमसी म्हणते तुमची साफसफाई नाही, तुम्ही सगळे त्या ड्रेनेज लाईन मध्ये टाकताय तुमचा घाण कचरा. इकडे जे कचरा असतो ना तुमचा, तुम्ही त्याच्यात टाकताय. मग कशाला एवढे साफसफाईसाठी लोक ठेवलेत? बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये काय टाकायचं? भाई ते पाणी आहे. आता हेच काही उतरणार, तुम्हीच त्या सीडीवर ना उतरणार ना खाली. पाणी तुमचंच आहे ते वरती जाते. ठीक है, लेडीज को मोबाइल में सब वीडियो है, यही तो निकल रही थी. रोज जाऊन साफ करता ना थोडं थोडं.
नाही ह्यांचा वरतून प्रॉब्लेम आहे. हा पण हे लोक खाली होते. काल पण व्हिडिओ काढत होते, यांच्याकडे व्हिडिओ आहे, मी पाहिलं त्यांना काल. वरतून लिकेज खाली येते, पण ते पूर्ण नवीन काम केलं पाहिजे ना, ते कोण करत पण नाही. तुम्ही किती दिवस साफ करणार सांगा ना. तुम्ही येणार, आम्ही तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही काय करणार, तुमच्या साहेबांनी सांगितलं तुम्ही जाऊन साफ करणार. पण हा रोजचा प्रॉब्लेम आहे ना, प्रत्येक 5-6 दिवसात निघतो. ये सब बाहर के आके हकते, मेट्रो वाले कोई नहीं आएगा, लेकिन किसको मना करेंगे? अपन कौन होता है मना करने वाला? साफ सफाई इनको करो. अगर ये लोग मना करेंगे तो बात अलग है, अपन नहीं कुछ बोल सकते ना. विषय मेट्रो आणि तुमचा आमच्याशी मतलब नाही. आम्हाला स्थानिकांना त्रास होतो, प्रायव्हेट आहे ना तुमचं. एकदा बीएमसी बोलले, बीएमसी गाडी मागवली, बीएमसी आमचं कामच एकदा बीएमसीला बोललो, बीएमसीला रिटर्न काय म्हणताय? बरं आहे, येऊन गेले. यांनी आता तेच केले, बीएमसी वाल्याला पकडतात. बीएमसीचा मतलबच नाही ना, पैसे बंटी यांचा फोन बंटी आपला एवढा मोठा मेट्रो आहे, एक जबाबदार माणूस नाही. हा एवढा मोठा मेट्रो स्टेशन आहे, अहो कसं खालून कचरा. तुम्ही बोला ना, अधिकाऱ्यांशी बोलून आलोय मी इथे, त्यांनी क्लिअर कट सांगितलं तुमच्या जो तुमचा कचरा आहे ना, तुम्ही त्याची साफसफाई ठेवत नाही, सगळे त्याच्यामध्ये टाकताय, म्हणून खाली जाम होतोय ना. फक्त पाणीच जात आहे, कारण की मी काय म्हणतोय, हे अधिकाऱ्यांनी सांगितलं, मी बोलत नाही. तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत ना ते. तुम्हाला नॉलेज नाही ना सिव्हिलचा, तुम्हाला गटरचा काय नॉलेज आहे, त्यांना नॉलेज आहे. मी त्यांच्याकडून क्लिअर करून आलोय, कारण आम्हाला फक्त येऊन बोलायचं नाही. जर त्यांची चूक असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर पण बोलू. किती वेळात येतो, आम्ही थांबलो इथे. कधी येणार तो, कधी येणार तो? हेमंत, त्यांच्या बरोबर बोलून काय होणार आहे? तुम्ही लोक पण कुठं पण बोलताय काय? ते बिचारे सिक्युरिटी वाले, त्यांच्याशी बोलून काय होणार आहे? क्लिअरिफिकेशन देत आहे. अहो ते त्यांची सवय असते, आपल्या लोकांची. फोटो काढला, त्यांचे कोणते मित्र त्यांनी फोटो काढला. आपल्या लोकांची हीच सवय असते. ह्यांना माहित नाही की हे उतरले तर पहिला ह्यांचे पाय जातात त्या गटरच्या पाणीमध्ये. नाही जात काय तुमचे? कशाला एवढं क्लिअरिफिकेशन देत आहेत? थांबा ना शांततेने, एवढा लोड घेऊ नका या मेट्रोचा, है ना. एक मिनिट साहेब, जरा विभागाध्यक्ष महेंद्र गणेश यांच्याशी बोला जरा. ते कोण आहे? ऑफिसर. आता ह्यांना बोलून करत तेच आहेत का? हॅलो, हां कुठं आहे साहेब आपण? किती वेळ लागेल अंधेरीवरनं इथे यायला? अरे काम तुमचं आहे, गटरचा पाणी येतोय खाली, त्यासाठी आलोय आम्ही सगळे वरती. काल त्यांना सांगितलं होतं. हां हां, तुम्ही सांगणार त्यांना ना. आता मी सांगतो ना, आता तुम्ही त्यांना सांगितलं, आता मी सांगतो ते तुम्ही ऐका. जर यानंतर हा पाणी रोडवर आला तर हा टोटल पाणी बाल्टी भरून तुमच्या ऑफिसमध्ये टाकणार, हे लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे ना. आता तुम्ही अंधेरीलाच राहा, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण यानंतर जर पाणी आला तर ते तुमचा विषय आहे, ते तुमचा विषय आहे. तुम्ही बीएमसीनी सांगितलं तुमच्या लापरवाहीमुळे हे प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही एक काम करा, बीएमसीच्या अधिकाऱ्यांना घेऊन येतो. तुम्ही कधी बसता इथे मेट्रोमध्ये, ऑफिसमध्ये कधी येणार? ऐका ऐका ऐका, मी मेट्रोच्या अधिकारीला घेऊन येतो, तुमच्या बीएमसीच्या अधिकाऱ्यांना तुमच्या समोर बसवतो आणि तुमचा प्रॉब्लेम आहे की त्यांचा प्रॉब्लेम आपण क्लिअर करू ना. आणि जर तुमच्या नसेल तर मला काही शौक नाही इथे यायला. हां बोला बोला. नाही ना, कशाला लेटर देऊ? मी का लेटर देऊ? मला काय पडलंय, मला माहिती आहे ना माझं काम कसं करू नये. तुमच्या पद्धतीने मी काम नाही करत की तुमच्या लेटर द्यायला DN नगरला जायचं. त्रास आम्हाला इथे, तुम्ही इथे येऊन बघायचं. मी नाही येणार DN नगरला. अहो दादा, मी काय म्हणतोय साहेब, ऐका ना. हां 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 हां, अरे मग तुम्ही काय मध्ये येत आहे? राहू द्या ना, सिक्युरिटी आहे तर सिक्युरिटी बघा ना. हे का बघताय तुम्ही? मग
मग पाठवा ना तुमच्या लोकांना इथे, मग बोलतो ना मी सिक्युरिटी आहे तर. हा सिक्युरिटी आहे तर आपण सिक्युरिटी करायची, कोण येतो कोण जातो हे सगळे बघायचं नाही. ठेवा फोन. कुणाला पण काय लावतोस? वॉचमॅन लोकांना फोन लावतो. ऑफिसर कसला ऑफिसर आहे तो म्हणतो मी सिक्युरिटीवाला आहे. PSI हेड ऑफिसर. सांगायला की तोच येतो. नाही ना, आपण बोलायचंच ना त्यांच्यासोबत. हा बोल ना. ओ दादा, पुढे बघडले. कुठे गेला तर? ओ भाऊ, बाहेर बाहेर या जरा, इथं उभे आहे. तुम्ही सिक्युरिटी वाले आहे का? ऐका ना, तुम्ही सिक्युरिटी वाले? मी स्टेशन कंट्रोलर आहे. स्टेशन कंट्रोल आहे ना? स्टेशन मी बघतो. बरोबर. मी काय म्हणतोय, DN नगरवरनं यायला टाइम लागणार वेळ आहे. तर त्याच्याशीच बोलतोय ना मी. लावा नाही, फोन लावा. ते काय तर आता त्याच्याशी बोललोय. अरे 10 मिनिटात तुम्ही आम्हाला DN नगरला पोहोचवतात यार. एवढी फास्ट सर्व्हिस आहे मेट्रोची. तुम्हाला यायला काय एवढं वेळ 20 लागेल? मिनिटं लागतात DN नगर. हा 20 मिनिटं आपण थांबू. आपल्याकडे भरपूर वेळ आहे हो. तेच म्हटलं ना, तेच आपल्याकडे भरपूर वेळ आहे, काळजी करू नका. लावा फोन. ते त्यांना फोन लाव जरा, ते आपल्या राठोडला. मी आहे आतमध्ये, आतमध्ये. नाही ना, तो हे तुमचा हा कोण होता? आता कोण होता तो? डांगे कोण आहे? डांगे माहित नाही. हा मध्ये सिक्युरिटीवाला, सिक्युरिटीचं माहित नाही. मी ऑपरेशनमध्ये आहे. हा मी वरती पण कळवलंय मी मला, कारण की आतमध्ये थांबावं लागतं. ट्रेन ऑपरेशन थांबल्यामुळे. तुम्ही ट्रेन ऑपरेट करा बरोबर. गटर आम्ही करतो ऑपरेट. काय विषय? राठोडला करत आहे. लावले हे म्हणतात की आमची काय चूक नाही, BMC वाल्यांची चूक आहे. हॅलो, आवाज येतोय? समोर कोण होतं? समोर हे सांग 20 मिनिटांनी इथं. 20 मिनिटं ये म्हणा. साहेब यांच्याशी बोलणं झालं आता. हे म्हणतात की खाली गटर जाम आहे, आम्ही काय करणार म्हणतो त्यांचा एक माणूस. खाली गटर जाम आहे बोलतो, आमचं काय घेणं देणं बोलतो. तरी पण आम्ही रोज साफ करतो. अच्छा, त्यांचा प्रायव्हेट चेंबर आहे ते. ओके, ठीक आहे समजलं. चला, ते पहिला जरा क्लिअर केलं पाहिजे होतं तुम्ही. बोलतो आता मी परत. हां ठीक आहे ना, आपण करू ना आता. मग त्यांचं काय करायचं आपण करू. प्रायव्हेट कशाला साफ करतो? हातच लावू नका ना. असल्फा मेट्रो हा मुंबईची सर्वात चांगली सुविधा आहे लोकांसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी. परंतु ह्या मेट्रोमुळे पब्लिकला, असल्फा मेट्रोचा खाली राहणाऱ्या पब्लिकला काय प्रॉब्लेम आहे? ह्यांचा संडासचा पाणी, ह्यांचा पर्सनल चेंबर हे लोक साफ ठेवत नाही, म्हणून पूर्ण गटरचा पाणी रोडवर येतो. शिवाजीनगर, असल्फा हे पूर्ण परिसर एवढा त्रस्त झाला आहे यांच्यामुळे की त्याच्यावरनं बाईक पडतात, बाईक स्लिप होतात, शाळेचे मुलं तिकडनं जातात, महिला तिकडनं जातात, सगळ्यांना त्या घाणपाणीमधनं जावं लागतो. आता ह्यांना काय वाटतं आम्ही मेट्रो आहे, आम्हाला कोण काय करणार. परंतु आज स्थानिक रहिवाशांसोबत शाखाध्यक्ष राहुल चव्हाण आणि मी स्वतः इथे आलेलो आहोत. DN नगरवरनं यांचे लोक येत आहेत. आज हा मुद्दा क्लिअर करायचा. प्रत्येक 8 दिवसांनी तुम्ही साफसफाई करणार, इथे माझ्या बाजूला या. प्रत्येक 8 दिवसांनी तुम्ही जर साफसफाई करत असणार तर हे चालणार नाही. क्लिअर कट आहे. आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे. येतात ते लोक आणि आपण आता क्लिअर करू. थोड्या वेळासाठी लाईव्ह बंद करतो, परत थोड्या वेळाने येऊ.